मराठी असो वा इंग्रजी टायपिंग करत असताना एक जरी तुमची ओळ राहिली तर तुम्ही नापास होणार का? हे खरं आहे का? तर आपण ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते. या ठिकाणी जे काही जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कनिष्ठ लिपिक या पदासाठी मराठी असो वा इंग्लिश असो यांची काय होणार आहे? टायपिंगची परीक्षा होणार आहे आणि त्याची वेळ आता आलेली आहे. लवकरच त्याची अपडेट या ठिकाणी येईल. तर त्यासाठी काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सुरुवातीला कोणती टायपिंग घेण्यात येईल? मराठी घेण्यात येईल किंवा इंग्लिश घेण्यात येईल, कोणती टायपिंग सुरुवातीला असेल? तर मित्रांनो, सुरुवातीला जर आपण पाहिलं तर सुरुवातीला ही मराठी टायपिंग घेतली जाते. सुरुवातीला कोणती टायपिंग घेतली जाते? तुमची मराठी 30 आणि ह्या टायपिंगमध्ये जे काही विद्यार्थी शेवटच्या कट ऑफमध्ये बसतील, त्या सर्व विद्यार्थ्यांना उचलले जाते आणि उचलून त्यांना इंग्लिश टायपिंगमध्ये बसवले जाते आणि सेकंड स्टेपला तुमची इंग्लिशची टायपिंग घेतली जाते 40ची आणि हे विद्यार्थी जर पास झाले शेवटच्या कट ऑफमध्ये पुन्हा ह्यांना उचलले जाते आणि यांना इंटरव्ह्यूसाठी पात्र केले जाते आणि इंटरव्ह्यूमध्ये त्याच्यानंतर तुमचे सर्व डॉक्युमेंट्स वगैरे चेक केल्याच्या नंतर पुन्हा काय केले जाते? थेरी प्लस मराठी टायपिंग प्लस इंग्लिश टायपिंग आणि प्लस इंग्लिश यावर तुमचा मेरिट ठरवला जातो आणि मेरिट ठरवून त्यानुसार तुमची यादी लावली जाते आणि त्यानुसार सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट या ठिकाणी तयार केली जाते. ही झाली तुमची सर्व प्रोसेस. परंतु यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असा होता, की समजा मी काय करतो या ठिकाणी मराठी टायपिंग करत आहे. मराठी टायपिंग करत असताना या ठिकाणी समजा शेवटच्या माझ्या 2 ओळी शिल्लक राहिल्या. तर मी या ठिकाणी पास होईल की नापास होईल? तर सर्वात अगोदर या ठिकाणी कोर्टाचा एकच नियम तुम्ही लक्षात घ्या. हा नियम तुम्हाला कोणी सांगणार नाही. आतापर्यंत मला खात्री आहे कोणी सांगितलाही नसेल तुम्हाला. तर सुरुवातीला फर्स्ट नियम या ठिकाणी एक नियम तुम्ही लक्षात ठेवा, की कोर्टामध्ये तुम्हाला जर टायपिंग मराठी असो वा इंग्लिश असो तुम्हाला जर पास व्हायचं असेल, चुका असू द्या काही हरकत नाही बरं, परंतु पास व्हायचं असेल तर सर्वात अगोदर पहिली अट आहे, की तुमचा पॅसेज हा पूर्ण कव्हर व्हायला पाहिजे. पूर्ण एकही शब्द राहता कामा नये किंवा वळ सुद्धा तुमची राहता कामा नये. पहिली अट आहे. कळालं का तुम्हाला? म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर तुम्हाला पॅसेज हा 10 मिनिटांमध्ये संपवावाच लागणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. मग तो मराठीचा असो वा तो इंग्रजीचा असो आणि या ठिकाणी तुमची 1 किंवा 2 ओळी जर शिल्लक राहत असतील तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी फेलच झाला असं 100% गृहीत तुम्हाला धरावं लागणार आहे. मग त्याच्यानंतर त्याचा क्रायटेरिया तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आणि ती जर प्लेलिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलमध्ये जाऊ शकता आणि त्या ठिकाणी कोर्टची जी पूर्ण जिल्हा न्यायालयाची प्लेलिस्ट आहे, प्रत्येक समस्येवर मी या ठिकाणी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. म्हणजे तुमचं सर्व या ठिकाणी प्रश्न डाऊट क्लिअर होतील. तर या ठिकाणी तुम्हाला इंग्रजी असो वा मराठी असो तुम्हाला काय करावं लागेल? पूर्ण पॅसेज तुम्हाला कव्हर करावं लागणार आहे. तरच तुम्ही या ठिकाणी काय होणार आहे? त्या परीक्षेमध्ये पास होणार आहात. आणि राहिला चुकाचा विषय, तर मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स सांगितलेले आहे. किती चुका तुम्हाला करायच्या आहेत आणि किती तुम्हाला या ठिकाणी मार्क घ्यायचे आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अनेक विद्यार्थ्यांचे असे भरमसाठ मोठमोठेच प्रश्न आहेत. काय प्रश्न? माझा पॅसेज हा कव्हर होईल का पॅसेज? त्याच्यानंतर पॅसेजमध्ये समजा माझ्या ओळखीचे शब्द असतील काय? बरोबर आहे. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, पॅसेजमध्ये येणारे शब्द हे न्यायालयाशी संबंधित असतील 90%. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, ज्यांची प्रॅक्टिस झालेली आहे त्या विद्यार्थ्यांनी काळजी करायची गरज नाही. हा न्यूनगंड किंवा हा तुमच्या डोक्यातून तुम्ही काढून टाकायचा आहे. त्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिस करायची, की पॅसेजमध्ये येणारे शब्द हे कोणतेही असो. एक गोष्ट तुम्हाला मी ह्या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. तुम्ही अजून स्वतः क्लिअर केली नाही, परंतु आता मी ह्या ठिकाणी तुमची एक गोष्ट क्लिअर करतो. तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे, की आता जेवढे काही 7-8 दिवस राहिलेले त्या दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? जो हा तुमचा कीबोर्ड आहे, ओके? कीबोर्डमध्ये जेवढे काही अक्षर असतील, जेवढे काही शॉर्ट कीज असतील, हा कीबोर्ड फिक्स तुमच्या डोक्यामध्ये बसला पाहिजे. तुमच्या मेंदूमध्ये हा पूर्ण कीबोर्ड बसला पाहिजे. ज्यावेळेस हा पूर्ण कीबोर्ड तुमच्या मेंदूमध्ये आणि तुमच्या हातावर बसेल, म्हणजे मेंदूमध्ये तुमची आज्ञा गेल्याच्या नंतर ऑटोमॅटिक हे हात तुमचे काय करतील? काम करायला सुरुवात करतील. तर तुम्हाला न्यूनगंड बाळगायचा नाही. त्या ठिकाणी कोणताही शब्द येऊ द्या, कोणताही पॅसेज येऊ द्या, कितीही मोठा येऊ द्या, काही हरकत नाही. फक्त तुम्हाला पहिली गोष्ट तुम्हाला प्राधान्य द्यायची आता राहिलेल्या दिवसामध्ये, जो तुमचा कीबोर्ड आहे तो कीबोर्ड तुम्हाला पूर्ण पाण्यासारखा पाठ असायला पाहिजे. जसं की एम-पी-एस-सीची तयारी करणारे विद्यार्थी पहा, 1 वेळेस, 2 वेळेस नाही 10-10 वेळेस रिव्हिजन करतात आणि त्यांना कोणताही प्रश्न विचारला तर ते प्रश्न काय करत असतात? सांगत असतात. तर त्याच पद्धतीने ही एक परीक्षाच आहे. आता या अगोदर सांकेतिक ज्ञान तुमचं तपासलेलं आहे, बरोबर आहे. पहिली गोष्ट तुम्हाला मार्क मिळाले, तुम्ही कट ऑफवर बसलाय किंवा जास्त मार्क घेतले, परीक्षेमध्ये पात्र झाला, हे फर्स्ट स्टेप तुमची त्यांनी चेक केली. काय? सांख्यिकी ज्ञान तुमचं चेक केलं. दुसरी गोष्ट आहे आता ही स्किल टेस्ट. तुमच्यामध्ये असणारी स्किल आता ह्या सेकंड स्टेपला चेक करणार आहेत. तर ह्या स्किल टेस्टमध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं? 100% द्यायचे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? हा जो कीबोर्ड आहे, सर्व कीबोर्ड तुमच्या बोटाला आणि तुमच्या मेंदूला पाठ असेल, तर तुमच्या समोर कोणताही शब्द येऊ द्या, तुम्ही काय करू शकता? त्या ठिकाणी धडेलशी तो शब्द टाइप करता. याच्यासाठी माझं म्हणणं असं आहे, की त्या पॅसेजचा शब्द कोणते येतील आणि ते ओळखीचे असल्यावरच मी टाइप करेल, अशी आज्ञा आताच तुमच्या मेंदूला देऊ नका.
कारण हे जर डिसिजन तुमच्या मेंदूला आता जर दिले तर परीक्षामध्ये घोळ होऊ शकतो आणि तुमचं ब्लड प्रेशर वगैरे वाढून त्या ठिकाणी तुम्ही फेल होण्याची दाट शक्यता असते. यामुळे मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे त्या गोष्टी तुम्हाला आता करायच्या आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आता राहिलेल्या दिवसामध्ये व्यवस्थेमध्ये टायपिंगची तयारी करायची आहे आणि ह्यासाठी तुम्हाला पॅसेजची आवश्यकता भासणार आहे. जर तुम्हाला मराठी आणि इंग्रजी टायपिंगचे पॅसेज घ्यायचे असतील कोणत्याही न्यायालय भरतीसाठी, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते पॅसेज घेऊ शकता. तसेच अशाच प्रकारची नवनवीन चांगल्या प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी टेलिग्राम या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही तो चॅनल सबस्क्राईब करून घ्या.